मित्र हो नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवलीला अमृत ग्रंथातील 13वा अध्याय बघणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ओम नमः शिवाय। सूत म्हणाले, सज्जन हो, दक्ष राजा हा शंकराचा सासरा असूनही शंकराची द्वेष व निंदा करीत असे। त्रेतायुगामध्ये एक गोष्ट घडली। राजा दक्षाने पवित्र महायज्ञाचे आयोजन केले। महादेव सोडून सर्व देव बोलावले। त्या शंकराला विष्णू ब्रह्मदेव पूज्य मानतात, त्याची निंदा दक्ष करू लागला। हा हत्तीचे कातडे पांघरतो, त्याच्या दुर्गंधीने याचे मन कंटाळत नाही। हमेशा स्मशानात राहतो, भिक्षा मागतो, अंगाला चिता भस्म लावतो। याच्या अंगावर नागाची वस्ती आहे, भूताचा गोतवाळा सोबत राहतो। याला कोणी चांगलं म्हणत नाही, जे द्यायचं नाही ते देऊन टाकतो। हमेशा रागाने लालबुंद झालेला तिसरा डोळा वाटते की त्रिभुवन जाळून टाकील। याला कोण देव म्हणेल? दैत्याला वर देऊन यानेच दैत्य माजवले। याला लहान मोठे काहीच कळत नाही, याचे वाहन ढोर आहे। एकदा दक्ष महादेवाची निंदा करण्यासाठी कैलासाला गेला। महादेवाने त्याला मान दिला नाही, म्हणून दक्षाला राग आला। त्यामुळे अशी निंदा यज्ञात त्याला मान दिला नाही। आयुष्याची घटका भरली म्हणून अशी बुद्धी सुचली। जो शिवभजन करीत नाही तो पापी आहे। जप तप दान सर्व व्यर्थ आहे। तो मनुष्यात चंडाळ आहे, त्याचा विटाळसुद्धा होऊ देऊ नये। असो, कैलासाला पार्वती वाट पाहू लागली। पित्याच्या घरी यज्ञ, मला अजून बोलावणं आलं नाही। बाकीच्या सर्व बहिणी सन्मानाने बोलावल्या, मला का विसरला? तरी मी तिथपर्यंत जाईन। तेव्हा महादेव पार्वतीला म्हणाले की पित्याच्या घरी जाऊ नको, तुझा पिता दुर्जन, कुटील, खळ, माझी निंदा करणारा। तू तेथे गेल्यावर तुझा अपमान होईल। ज्याच्या मनात आपल्याविषयी प्रेम नाही त्याचे तोंड पाहू नये। तेवढ्यात नारद मुनी तेथे आले व म्हणाले, पित्याच्या घरी जायला कधीही मान धरू नये। मग पार्वती नंदीवर बसून पित्याच्या घरी जायला निघाली व सोबत सर्व भूतगण घेतले व तेथे पोचली। तेव्हा शोभायमान मंडप, देव ऋषी यांना गच्च भरला होता। एक महादेव वेगळा करून दक्षाने सर्वांना मान सन्मान दिला, त्याची पूजा केली। भवानी जवळ आली तेव्हा सर्व सुरवरांना आनंद झाला। दक्षाचे डोळे धुराने भरले, तो पार्वतीकडे पाहेना। पार्वती नंदीवरून उतरून पित्याजवळ आली तेव्हा दक्षाने नाक मुरडले, खाली पाहू लागला। पार्वती न्याहाळून पाहू लागली, डोळ्यात धूर गेला म्हणून माझ्याकडे पाहत नाही। सर्व बहिणींचा सन्मान केला। मनात दक्ष विचार करू लागला, आपण हिला बोलावले नाही तरी का आली? मला कन्या आणि जावई आवडत नाही। पार्वतीचा अपमान पाहून सर्व सुरवर घाबरले व म्हणाले, दक्ष भुलला, आता ही सर्व ब्रह्मांड जाळील। अपमान पाहून पार्वतीला अत्यंत राग आला व तिने यज्ञकुंडात उडी टाकली। पृथ्वी डळमळू लागली, वैकुंठ कैलास डळमळू लागले। सर्व देव शिवाजवळ धावत आले। त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला। हे ऐकताच महादेवाला अत्यंत राग आला व त्यांनी जटा आपटायला सुरुवात केली। तेथे वीरभद्र प्रकट झाला तेव्हा दक्षाची शक्ती निघून गेली। इकडे वीरभद्र शिवस्तवन करून 21 पद्म दळ घेऊन धावला। मागून महादेव 60 कोटी गण घेऊन आले। वीरभद्र आला तेव्हा सर्व ऋषी देव आपली अवधानी सोडून पळाले। एकच आकांत उठला। वीरभद्राने कित्येक चरणी धरून आपटले, कित्येकाचे हातपाय मोडले, कित्येक मरण पावले। मागून महादेव धावून आले। त्यांना पाहताच दक्ष अत्यंत भयभीत झाला। वीरभद्र म्हणाला, शतमूर्खा दक्षा, तू शिवाची निंदा केली, आता तुला शिक्षा करीन। आणि त्याने दक्षाचे शिर कापले व पायंदळी रगडली। तेव्हा विष्णू ब्रह्मदेव व देवगणांनी महादेवाचे स्तवन केले व दक्षाला उठवा। तेव्हा महादेव शांत होऊन म्हणाले, शिर आणून दक्षाला लावा। परंतु ते वीरभद्राने पायतळी रगडले
तेव्हा त्यांना मेंढ्याचे शिर दक्षाला आणून लावले व त्याला उठवले. नंतर महादेव 12 वर्ष तीर्थयात्रा करीत वने उपवने महामशानात तेथे शंकर जाऊन तेथे राहिले. मग सहस्र वर्ष तपाला बसले. पुढे हिमालयाच्या पोटी पार्वती जन्माला आली व दररोज शिव आराधना करू लागली, जिचे वर्णन करायला सहस्र तोंडाच्या शेषाला सुद्धा शक्ती नाही. नंदीसहित महादेव हिमाचल पर्वतावर तप करू लागले. तेथे त्यांच्या दर्शनाला येऊन हिमालयाने लोटांगण घातले. 60,000 सख्या घेऊन पार्वती शिवाची सेवा करू लागली. दारावर नंदी रक्षण करीत होता. महादेव आपल्या स्वरूपात निमग्न झाले होते. तारकासुराचे 3 पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली व कमललोचन यांनी दररोज 1000 कमळदळ अर्पण करून शिवाची पूजा करीत असत. एकदा काय झाले, पूजेत एक कमळ कमी पडले. तेव्हा तिघांनी आपले डोळे काढून शिवार्चन केले आणि पुन्हा कमल कमी पडले तेव्हा त्यांनी स्वतःची शिरे कापून अर्पण केली. तेव्हा शिवाने प्रसन्न होऊन तिघांना उठवले व त्यांना अपेक्षित वर दिले. वर दिल्यानंतर त्या तिघांनी त्रिभुवन गांजून सोडले. देव त्यांच्या ठिकाणापासून पळवून लावले. मग सर्व देव ऋषी विष्णूला शरण गेले. विष्णू येऊन त्यांनी अद्भुत स्तवन केले. महादेव प्रसन्न होऊन वरदान मागा म्हणाले. तेव्हा या तिघांनी सर्वांना त्रासून सोडले. तेव्हा शिवांनी सांगितले की त्यांना मारण्यासाठी रथ पाहिजे. मग दिव्य रथ तयार केला. त्या रथावर महादेव चढले. तेव्हा रथ जमिनीत जाऊ लागला. तेव्हा नंदीने आपल्या शिंगाने रथ वर काढला. मग एक पाय रथावर व दुसरा पाय नंदीवर ठेवला व अपार युद्ध केले. त्या तिघांचा संहार केला. परंतु दैत्याकडे अमृताचे कुंड होते. अमृत शिंपडल्यावर दैत्य सजीव होत होते. महादेवांनी मेघास्त्र सोडून अमृताची कुंडे बुडवली. दैत्यश्रिया पतिव्रता असल्यामुळे दैत्यांना पराजय येत नव्हता. मग विष्णूंनी वेश बदलून वेदबाह्य चार्वाक शास्त्र उत्पन्न केले. त्यामुळे त्यांचा पतिव्रता धर्म मोडला व व्याभिचार कर्म त्यांच्याकडून घडवून आणली. त्यामुळे दैत्यांना अपयश आले. मग महादेवांनी पशुपात अस्त्र सोडून क्षण न लागता त्रिपुरदळे जाळून टाकली. तारकासूर त्रिपुर पिता याने फार मोठा प्रलय मांडला. त्याने सर्व देव पळवले. त्याने सर्व देवांगांना धरून नेल्या. ब्रह्मा, विष्णू, इंद्र यांनी एकांतात बसून विचार करू लागले. शिव पार्वती एकत्र आणावी. त्यांनी मन्मथाला सांगितले की मग रती शिवाजवळ आले व पार्वतीच्या स्वरूपात रतीने प्रवेश केला. महादेवाचे ध्यान मोडू नये म्हणून नंदी पाखरे हाकायला दूर गेला होता. तेव्हा पार्वती कामातूर होऊन महादेवाच्या पाठीशी उभी राहिली. तेव्हा शिवाने तिसरा डोळा उघडला व माझ्या तपाशी विघ्न आणले म्हणून काम जाळला. तेव्हापासून महादेवाची आज्ञा आहे की फाल्गुन महिन्यात होळीचे व्रत जो पाळणार नाही त्याला अवदसा बाधी. असा हा काम जाळून महादेव कैलासाला निघून गेले. रती रडू लागले. मग महादेवांनी तिला सांगितले, कृष्ण अवतारात रुक्मिणीच्या पोटी कामदेव जन्माला येईल. असो पार्वती शिवप्राप्तीसाठी तप करीत होती. तेथे महादेव बटुवेश धरून पार्वतीला विचारू लागले की तू कशासाठी तप करीत आहे. पार्वती म्हणाली, कैलासनाथ माझा पती व्हावा म्हणून मी तप करीत आहे. तेव्हा शंकर म्हणाले, तो तर भिकारी आहे, रागीट आहे. तू विष्णूला वर, तो सगुण आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. हे ऐकून पार्वतीला राग आला व ती निंदक आहे, द्वेषी आहे, दुराचारी आहे. तू ब्राह्मण आहे म्हणून सोडले, नाहीतर तुला शिक्षा केली असती. तेवढ्यात महादेवांनी आपले स्वरूप प्रगट केले. पार्वतीने जय जयकार केला व दृढ चरण धरले. महादेव म्हणाले, वर माग. तेव्हा मला अर्ध्यांगी जागा द्यावी. महादेवांनी हे मान्य केले. पुढे महादेव पार्वतीचे लग्न झाले. 4 युगेपर्यंत शिव पार्वती एकांतात रमत होती, परंतु पुत्रप्राप्ती झाली नाही. म्हणून देवांनी अग्नीला अतिथी रूप घेऊन शिवसदनी पाठवले. पार्वतीने
त्याला भिक्षा म्हणून शिववीर्य दिले. ते प्राशन केल्याने अग्नीस गर्भ राहिला. तो त्याने गंगा तीरावर बसलेल्या 6 ऋषी पत्न्यांच्या उदरात घातला, परंतु त्यांनी तो गर्भ काढून गंगेत टाकला. त्यानंतर ते 6ही भाग एकत्र होऊन 6 तोंडाचा व 12 हाताचा मुलगा जन्मास आला. तो आपल्याच पुत्र आहे हे शंकरांनी ओळखले. त्याचे नाव कार्तिक स्वामी ठेवले आणि याच पुत्राने पुढे तारकासुराचा वध केला. अशा रीतीने 13वा अध्याय समाप्त झाला. श्रीशाम सदाशिवार्पणमस्तु. शिवम भवतु. शांती शांती. ओम नमः शिवाय. ओम श्री शंकराय नमः. श्रीशाम सदाशिवाय नमः. शंकर पार्वती नमः. कैलासनाथाय नमः. रुद्राक्षाय नमः. पार्वतीपते हर हर महादेव.